नोमि साखरे नाम विश्रुतं येषाञ्चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानेश्वर भगवान हे श्लोक एका शास्त्रीय केलं बरं का. एका शास्त्रीय केला. गुरु म्हणजे का ना काय खोडून टाका खोडू नका हे श्लोक नाही. पण आता भाविक लोकांना श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुनाम ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्. आज तो मथळा बदलतोय. लय चिंतन. लय चिंतन. बरं काय सोपं आहे तो विषय. चला लय चिंतन. सर्व प्रपंच की ईश्वर रूपता. इस रीति से आचार्य ने शिष्य को गोप्य तत्व का उपदेश किया तो भी शिष्य का मुख अत्यंत प्रसन्न नहीं देखी के यह जाने. काय झालं ज्ञान चिंतन शिकलं. ज्ञानाचे चिंतन हे मूळ आहे. अनाधिकारी म्हणजे ज्ञान गुरु गंभीर ज्ञान द्यावं लागेल. आणि गुरु या शब्दाचा अर्थ कळायला पाहिजे. अधिकारी असला तरच कळेल ज्ञान. नाहीतर मग ते पाहिलं प्रसन्न नाही का. श्रोता प्रसन्न जर नाही म्हणलं तर त्याला कळलं पाहिजे. म्हणजे सद्गुरू श्रीगुरूचं असलं पाहिलं प्रसन्न नाही मग त्याला सोप्या रीती सांगायला सुरुवात केली. आता लय चिंतन सांगायला. शिष्य कृतार्थ नहीं हुआ. जो कृतार्थ होता तो या का मुख प्रसन्न होता. हो है ना. खुणच आहे त्याची. त्याची तुला सांगितलं कोणताही स्रोत उभं राहिलो मला कळलं पाहिजे. कुठलं काय सांगणार कर्म सांगितलं, उपासना सांगितलं, ध्यान सांगितलं का शास्त्राचं समन्वय सांगितलं कळलं पाहिजे. आणि ती वृत्ती ज्यावेळेस आपल्या स्वरूपाशी संबंधी होईल तेव्हाच हे सगळं कळलं जातं आहे. एरू नाही तर आता हे ते गोड असल्यामुळे कळायला कठीण असल्यामुळे त्याने याची दुसरी प्रक्रिया मांडायला सुरुवात केली. मग त्याला एक लय चिंतन म्हणायचं. सोपं अगोदर एक ऐक माझं थोडं. विषयातून वृत्ती इंद्रियात, इंद्रियातून वृत्ती प्राणात, प्राणातून वृत्ती मनात, मनातून वृत्ती शुद्ध सत्वगुणात, शुद्ध सत्वगुणात वृत्ती गेली की स्वरूपाला जाणलं जातं. साधकाने नाही या आचार्यांचं म्हणणं आहे. आद्य गुरु शंकराचार्य रविदत्ताला सांगताना लघुवाक्यामध्ये रूपास देखी चक्षु, चक्षु देखे मन, हां मनात देखे आत्मा, ब्रह्मात्मा पण आत्मा तोच ब्रह्म. हो असे एक अभ्यास करायची माझे काय. मग आता तुम्ही हे ऐकतात हे कळतं पण ह्याच्या प्रक्रिया कशी करता तुम्ही लोक. तर आता ह्याची प्रक्रिया नामरूप असणारे विषय पंच त्याच्यातून विषय विचारून बाजूला घेते. वृत्ती बाजूला घेते आणि ती बाजूला घेतल्यानंतर वृत्ती ज्या इंद्रियात जो विषय त्या विषयाची वृत्ती विचारून बाजूला घेतल्यानंतर त्याच्या इंद्रियाची झाल्यानंतर प्राणाची प्राणातून पुन्हा संकल्पात येते. संकल्पात शुद्ध सत्वगुणात येते. कारण अज्ञान आहे. शुद्ध सत्वगुणात म्हटल्यानंतर तिचं स्वरूप राहते. का मध्यमाधिकारी आहे ना. हे झालं तोम पदाचं लक्ष. आता विराटाचे चिंतन सांग चला. मुख प्रसन्न होता है. याच्यावर एक टिप्पणी. हो वांछित पदार्थ की प्राप्ति से चित्त की चंचलता के हेतु इच्छारूप वृत्ति के नाशरूप निमित्त थे स्थिर दर्पण की न्यायी अंतर्मुख उदय भई सात्विकी वृत्ति विषय स्वरूपभूत आनंद का प्रतिबिंब होवे है. ता आनंद को अनुभव करी के मुख की प्रसन्नता होवे है. हो आता एक थोडी टिप दिली की दृष्टांत दिलं त्यांनी ते विषयाचा वृत्तीचा संबंध झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये अनुकूल विषयाचा वृत्तीचा संबंध झाल्यानंतर ती वृत्ती अंतर येते अंतःकरणात स्थिर होती. आणि कारण अनुकूल विषय झाला ना प्रतिकूल विषयामध्ये द्वेष वृत्ती होती. अनुकूल विषयामध्ये वृत्ती स्थिर होऊन आनंद होतो है ना. गोष्ट करू ह्याला दृष्टांत दिला. कोणता दृष्टांत दिला. दर्पण. दर्पणामध्ये तुम्ही मुख पाहता पण वृत्ती इतकी तिचं अति वेग आहे ती स्पर्श करून स्वतःच्या मुखालाच पाहते पण ही कळत नाही. तर मला आरशामध्येच मुख वाटतं नाही वृत्ती मुखालाच पाहते. तो कामाने मुख नाही दर्पणात
संतोषाची मास वेगळीच आहे. तुमच्या प्रतिबिंबरूपी असणाऱ्या मुखाला दर्पणाच्या संबंधाने वरती स्वतःच्या मुखाला पाहते आणि ते मुखावरचं जर योग्य जर असेल, स्वच्छ असेल तर हा आनंद होतो. आणि जर कुठे काही डाग असेल ते काढीत बसते. तसं ही वृत्ती आता कशा रीतीनं अभ्यास करते सांगणार आहे. वृत्तीचा वेग कळलं तो मुक्तच आहे. वृत्तीचा वेग कुठं कळतो सांगा? सगळे आलं तुम्ही. वृत्ती सूर्याला पाहून किती क्षणात परत येते. वृत्तीला पाहते. आता सूर्य किती लांब आहे, त्या सूर्याला पाहून येणारी किती क्षणात ती वृत्ती येते नाही का? ही वेग आहे. ह्याला संधी अभ्यास कळला पाहिजे. वृत्ती संधी अभ्यास ज्याला कळलं त्यालाही कळेल. वृत्ती संधी अभ्यास कळला पाहिजे. वृत्तीचा संधी अभ्यास म्हणजे एक वृत्ती जाते दुसरी येत नाही, अशा मध्य स्थितीमध्ये तो ज्ञानस्वरूप आहे. मागच्या वृत्तीला जाणलं जातं, पुढच्या वृत्तीला जाणलं जातं. असं सतत जर संधिहरण केलं तर वृत्ती स्थिर होऊन जाते. संधिहरण म्हणायला म्हणून द्रष्टादृश्याच्या ग्रासी मधील एको विकासी योग भूमिका ऐशी अंगीवादी. दृश्य आणि दृश्य याला ग्रासी म्हणजे दृश्य आहे निश्चित ठरलं जातं आणि मी द्रष्टा हा भाव मावळत असतो. द्रष्टा मावळत नाही, द्रष्टा भाव मावळला जातो. आणि द्रष्टा भाव मावळल्यानंतर जी स्थिती होती ते योग भूमिका. योग भूमिका म्हणजे प्राप्त वस्तू. द्रष्टा दृश्याच्या ग्रासी मध्ये लिखून ह्याला द्रष्टा पाचत्यात दिले माऊलींना. का? तरंगामध्ये तरंग येतात पण समुद्र कायम आहे. त्याला दुसरा द्रष्टांत दिला माऊलींना. पाहुणे सकाळचे आले, त्यांचं स्वागत केलं, ती गेले. पुन्हा दुसरी आली दुपारी, माळू जागेवरच आहे. किंवा याच्यापेक्षा आणखीन दुसरा विषय एक सांगू आपण की उंबरवटा त्याच्यावर येतेच जाते. मग येणार जाणार आहे पण उंबरवटा काय आहे का? तसं ज्ञानरूप असणारा एक संकल्प जातो, दुसरा येत नाही. हे साक्षी चेतन काही नाही. हे विचाराचा विषय. पण हे त्याला कळलं नाही, झपला नाही, म्हणून तो जरा उदास झाला आहे. श्रोता उदास झाला नाही. खरंच वस्तू अनुकरण नाही झालं उदास होतच माणूस. प्रवृत्ती असो की निवृत्ती असो. मनासारखं चिंतन जर नाही घडलं ना, भिडल्याने हो म्हणतो पण प्रश्न राहत नाही. तो विषय शिष्य को ज्ञान द्वारा वांछित जो कार्य सहित विद्या की निवृत्ति और परमानंद की प्राप्ति रूप मोक्ष सो सिद्ध भया नहीं. हां नाही ना, त्याला अनुभव कुठं आला? अज्ञानाची निवृत्ती आणि ज्ञानाची प्राप्ती, परमानंद प्राप्ती नाही झाल्यामुळे तो प्रश्न नाही झाला. याते म्हणून अरे एक याच्यापेक्षा प्रसंगात झाला अधिकारीशिवाय लाभ नाही. प्रपंच आदराष्ट्र आधी नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, तुम्ही माना किंवा न माना, तो तुमच्या भूमिकेचा विचार आहे. आदराष्ट्र आधी नाही. शरीर काही करा, मनाचे संकल्प पूर्ण होतच नाही. कालोकमलो एखादा झाला तर त्याच्यावर तुला ते पचन करता येत नाही. कालोकमलो एखाद्या वेळेस जर संकल्प पूर्ण झाला त्यात तुला ते पचवता येत नाही. म्हणजे अभिमान वाढत जातो ना. मी असं केलं, मी तसं केलं, मी तसं केलं. आमच्या वेळेस काही नव्हतं. मी शून्यातच पुढं आला. शून्याचं कशाला पुढं आलं रे? तुझ्या कर्माच्या भोगाची वेळ आली. तुझ्या कर्माची भोगाची वेळ आली म्हणून तू पुढं आलं. तर तो शून्याचं पुढे येणार तुला काही कवडी इतकी नाही. हां पण काय होतं, तुझ्या मागच्या कर्माचा अवगुणसा ते विषय प्राप्त झाला. त्याच्यामुळे पण तुला वाटतं मी शून्याचं पुढं आलं. काय शून्याचं पुढं आलं? तुझे तुला पोगोड झाप करता येत नाही तर हां येते का? हां पण बघा आपण बघावं लागतं, ऐकावं लागतं. काय म्हणून काय याते इच्छा की निवृत्ती भई नाही. काय ताते इच्छा कसं वस्तू प्राप्त नाही झाली तर इच्छा कशी नाही होईल? वस्तूच्या प्राप्तीची इच्छा निवृत्त. इथं बाजूला म्हणून गेलं पण नाही जाऊ देत. ताते अंतर्मुख वृत्ति के अनुदयते स्वरूपानंद के प्रतिबिंब का अभाव है. म्हणून अंतर्मुख वृत्ती न झाल्यामुळे जी स्वरूपाने प्रगट होते त्याचा अभाव असल्यामुळे आनंद नाही झाला. वृत्ती हे ह्याचं चिंतन बघ. वृत्तीची स्थिरता होती त्याची, पण वृत्तीची स्थिरता त्याला झालेली कळ नाही. तो वृत्तीला पूर्ण जिंकले त्यानं. वृत्तीची स्थिरता आहे त्याची, पण त्या वृत्तीची स्थिरतेचा ज्ञाता झाला की त्याचं कामच भागलं. पण होईल पण
तो चिकटीचा आहे, तो अभ्यास करतोय. आता ते भगवंताची कृपा आहे, मला नाही जास्त त्यात सांगते. तर वृत्ती स्थिर होती त्याची, आणि स्थिर झाल्यानंतर त्याला दिवसभर आनंद होतो, पण तो आनंद मी आहे एवढं कळायचं. ज्या ज्ञानाने वृत्ती स्थिर जाते, ज्ञान मी आहे असं कळायचं. पण ती ज्ञान मी आहे इथं नाही थांबलं, ती वृत्तीची स्थिरते म्हणजे शून्य अवस्थेत पावसाले हा आता. शुद्ध सत्वगुणामध्ये पावसाले आता. पण शुद्ध सत्वगुणामध्ये पावसालेली वृत्ती स्थिर झालेली ज्ञानाने कळलं, ते ज्ञान यांनी जर ओळखलं, त्या वृत्तीला स्थिर झालेलं वृत्तीला मी ओळखतो अशी जर वृत्ती जागृत केली, जीवन मुक्तच ना काही करून तर काहीच होणार नाही. पण ती होईल जमा लय घाई मी करून चांगल्या गोष्टीला विनोद केला आहे, पण तसं नाही ते का सांग तुला ज्ञानदेव म्हणजे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण संपूर्ण या पदामध्ये देश काल मावळला. संपूर्ण या शब्दामध्ये वृत्तीचा अभ्यास मावळला आहे. संपूर्णमध्ये देशकाल आणि साधन संपत असतात. जोपर्यंत तो साधनावर आहे तोपर्यंत तुला देश आहे, काल आहे. काल पाठ्य चिंतन काल आहे. वृत्तीचा देश अंतःकरण आहे, आणि वृत्ती त्या देशामध्ये वृत्ती शुद्ध सत्वगुण असल्यामुळे स्थिर होती. अंतःकरणात वृत्ती स्थिर झाल्यामुळे त्याला ती वृत्ती स्वरूप जाणल्या जातं. वृत्ती स्थिर झालेल्या वृत्तीला स्वरूपाने जाणल्या जातं. आता तिथंसुद्धा जाणीवच्या लहर शुद्ध सत्वगुण वृत्तीच करते. शुद्ध सत्वगुण वृत्तीच करते. वृत्ती स्थिरतेला सुद्धा स्वरूप काही करू शकत नाही. हा पांढऱ्या कपड्याच्या माणसं दिव्यासमोर आहेत आणि काळ्या कपड्याची माणसं दिव्यासमोर आहेत. तसं शुद्ध सत्वगुणाची वृत्ती स्वरूपालाही जाणते आणि स्वतःला जाणते. पण पुढे किती पुढे जर जमली तर मग कापराच्या होती जळायला ठाईची समाप्ती झाली, त्याची कार्यसिद्धी. आता तोपर्यंत नाही झाली त्याची तुटली उपाधी है ना. चला याही ते तीस प्रतिबिंब गोचर अनुभव के अभावते मुख की प्रसन्नता नहीं भई. तीस मुख की अप्रसन्नता रूप लिंगते इष्ट वस्तु की अप्राप्ति रूप अकृतार्थता की अनुमिती होवे हे. झालं ते सांगितलं की अनुमिती म्हणजे अनुमान प्रमाणाने ओळखलं ना. अनुमान प्रमाणामध्ये 3 प्रकारचं अनुमान, अन्वय व्यतिरिक आणि केवळ व्यतिरिक असे 3 प्रकारचे अनुमान. ते गाडी पक्के येणार लय चिंतन कहे हे. त्याला लय चिंतन सांगायचं. टीका जैसे माटी के कारज के बाहिर भीतरी माटी है, याते माटी का सर्व कार्य माटी स्वरूप ही है. फयन आदिक जल के कार्य जल रूप है. ऐसा जो चाका कार्य है सो ता कारण स्वरूप से भिन्न नहीं, किंतु कार्य कारण स्वरूप ही है. अगोदर ते त्याचं सूत्र सांगितलं. अभ्यास पुढे सांग, पण त्याचं सूत्र कारणासारखं कार्य असतं. कारणासारखं कार्य माती कारण आहे, घट कार्य आहे. सोनं कारण आहे, अलंकार कार्य आहे. तंतू कारण आहे, पोट कार्य आहे ना. असं आहे ते. म्हणून कारणामध्ये कार्याचा लय असतो. कारणामध्ये मिठाचा लय मातीत नाही, मिठाचा लय पाण्यात होतं. तसं वरती आहे. चला पुढे. सकल प्रपंच का मूल कारण ईश्वर है. हां बस स्वीकारलंय. या सगळ्या जगाचं कारण कोण आहे? ईश्वर. म्हणून जयापासून सकळ मंडळी झाले, तो हा पंढरीचा राहणार. नया अनुमान श्रुती इथं तटाचं लक्षण सांगितलंय आणि स्वरूप लक्षण सांगितलंय. या चरणामध्ये जयापासून सकळ महिमंडळी झाली, तटाचं लक्षण. नया अनुमानात श्रुतीची इथं स्वरूप लक्षण. शब्दाचा विषय नाही म्हणजे की स्वरूप लक्षण, आणि शब्दाचा विषय म्हणजे तटस्थ लक्षण. दुसऱ्या भाषा उपाधियुक्त तटस्थ आणि उपाधिरित्य स्वरूप लक्षण. मग महाराज तटस्थ लक्षण चिंतन करतात का स्वरूप लक्षण चिंतन करतात? कीर्तन कोणत्या अभंगाचा कोणत्या भंगाचा कोण ठाऊ. चला. सकल प्रपंच का मूल कारण ईश्वर है, याते सर्व कार्य प्रपंच ईश्वर स्वरूप से भिन्न नहीं. धरिले सोंग येण्यायोगे मग आहे का नाही. ईश्वर कारण आहे त्यांनी जगाला. मग हे सगळे कोण आहेत? हे भगवंताचे रूप आहेत का नाही ते. मग अशी भावना करायची. आता ही भावना करता करता लय कसा करते सांगतील पुढे. किंतु सर्व प्रपंच का स्वरूप ईश्वर ही है. सगळ्या प्रपंच स्वरूप ईश्वर आहे. जरा सो ईश्वर मैं हूँ या रीति से लय चिंतन जाने के तू कर.
म्हणून बाबा या जगाचा करता ईश्वर आहे, म्हणून तो ईश्वर मी आहे अशा रीतीने तो चिंतन कर. पण आता त्याची रीत कशी आहे, कशा रीतीने करते पुढे. सारी अगोदर काय करत असतात वेदशास्त्रामध्ये अगोदर प्रतिपाद्य विषय सूत्र सांगतात, आणि त्या सूत्रात विषय असणारं प्रतिपाद्य त्याच्या विषयात नंतर करत असतात. असं वर्म आहे. वेदांताचं एकच वर्म आहे किंवा कोणत्या शास्त्रात एकच वर्म आहे. ज्या विषयाची विस्तार सांगतात त्या विषयाच्या अगोदर सूत्रबद्धता सांगतात आणि नंतर त्याच्यावर बोलायचं असतं. सारी सूक्ष्म सृष्टि की अपंचीकृत भूत रूपता. हां. आता ईश्वर या जगाचं कारण आहे. ईश्वर तुम्ही आहे असं कर, पण आता सुरुवात केली क्रमाला आणि क्रम झाल्यानंतर उलट क्रम सांगणार आहे. आता या सृष्टीचा करता ईश्वर आहे, पण ते पंचमहाभूत आत्मक असणारी ईश्वर सृष्टी तर अपंचीकृत आहे. अपंचीकृत म्हणजे क्रम नाही झाला, वेगळे 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 तत्व आहेत. आकाशाचं वेगळं, वायूचं वेगळं, जलाचं वेगळं, अग्नीचं वेगळं, जलाचं वेगळं, पृथ्वीचं वेगळे 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 तत्व आहेत. आणि ज्यावेळी त्याचं तुला पंचकरण सांगतोय. लय चिंतन का संक्षेप्ते यह क्रम है. आता लय चिंतन थोडकं म्हणजे असं नियम आहे. स्थूल ब्रह्मांड सारा पंचीकृत भूतन का कार्य है. तहा जो पृथ्वी का कार्य सो पृथ्वी स्वरूप और जल का कार्य जल स्वरूप, या रीति से जा भूतन का जो कार्य सो ताका ही स्वरूप है. इस रीति से सारा स्थूल ब्रह्मांड पंचीकृत भूत स्वरूप है. का रे गंमत आहे. हाच विषय पण थोडं अलीकडून सांगतो. दगड मारती ते इमारत आहे का तुझी रे काहीतरी आहे का. माझं म्हणाल काय कारण आहे. इमारत कशीचे आहे ना, सिमेंट दगड काय तू लोखंड. तुझं काय तिथं सांग ना. आमच्या साखरे वाहत नाही म्हणून तुझं कान आहे का तुझा हात आहे त्या इमारतीला, म्हणून माझं म्हणावं लागलं. हे जसं नाही तुझं तसं हा देहसुद्धा पंचमहाभूताचा आहे, तुझा नाही. देहसुद्धा याच्यात हात जो आहे का, मांस जो आहे का, रक्तत्व आहे का, काय याच्यात तो का लघवी तू आहे का, गुळ तू आहेस का, कोण आहे रे तू याच्यात. काय जरा विचारायचा विषय. बघा माऊली म्हणते मधुराचा हा धीर नाशवंत मळमूत्राचा वरी चर्म गाठलं रे रवरो दुर्गंध रे अमंगळ. मग त्याच्यात तुझं कोणतं तत्व सांग बरं. आता किती अपवित्र आहे आणि किती पवित्र आहे. इतका अपवित्र आहे की त्याला सांगण्या इतका सुद्धा नाही. रजेश्वराचा जो विटाळ त्याचा अळीन झाला गाळ, त्या गाळाचे केवळ शरीर हे वरीवर दिसायचे वैभव अंतरी चर्मकुंड इतकंही घाल. मग याच्यात तू कुठे आणि याच्यात तू जे आहेस, याच्यात तू जे आहेस तुझा त्यात संबंध नाही. याच्यात जो आहेस आहे त्याच्यात, पण त्याचा तो संबंध नाही. आता हे सगळे आपण आकाशात आहेत का नाही. मग आकाशात आहे पण आकाशाचा संबंध आहे का. पण आकाशशिवाय भागत आहे का. मग आकाशात असून आकाशाला संबंध नाही. तसं ज्ञान जेव्हा प्रमाण आत्मा निधान सर्वांकडे पूर्ण तैसा हृदयामध्ये मी रामकृष्ण एरवी सर्वच्या हृदय देशी मी अमुक आयशी बुद्धी स्फुऱ्या निशी ते वस्तू का. मग अहम ही ज्ञान स्वरूप वृत्ती जी अहम ती आत्मस्वरूप आहे ते त्याच्यात असून वेगळे. पण हे कळण्याकरता विचारण कळलं नाही म्हणून त्याला असं स्थूल दृष्टीनं लय चिंतन चांगलं लागलं. मग जे ज्याचं कार्य असतं ती त्यात जे ज्या कारणात जे कार्य ते कार्यरूपच असतं. मग आता आहे का नाही गंमत आहे. काय लई झोप आणि लई आवड गंमत. पंचमहाभूताचे सगळे कार्य आहेत का नाही. मग तुझं म्हणायला काय कारण आहे का नाही. आता गुरुजी भाषा नाही मला शोध नाही सांगू शकत. तुझ्या शरीराचे पंचमहाभूताची संतती आहे का तुझी आहे. मग माझं म्हणायचं कशामुळं याचंच नाव अज्ञान आहे. शरीर पंचमहाभूताचं कार्य तुझं आहे का त्याच्यात संबंध. पण अज्ञान इतकं फासूळ खाली घेतलं की ती मापच नाही त्याला. म्हणून हे सगळे जगत कशाचं आहे. गंमत बघा काय हे झाड माझं आता झाड तुझं आहे. झाड परत हवीच आहे ना. दगड
किती स्थूल म्हणून पाठीमागे वाक्य होऊन गेले. ज्याचं जिथं अस्तित्व तिथं त्याचं आत्मत्व आहे. जिथं ज्याचं अस्तित्व तिथं त्याचं आत्मत्व आहे. मग आपापलं मनाला विचार करता अस्तित्व कुठे आहे. आज लई मजा केली. गोपीचंदांची महिना होती. इतका समाज गोड झाला. शाळा पुरुषीत बोलला. पण मायाचा झटका कसाही पण दाखवला. जाऊ दे सोडून तरी नाही रे. नर देहाचं कर्तव्य मुख्य ही जागृती आहे. गुरुजी नेहमी सांगावं, नर देहाचं जर सत्व कळलं अर्ध काम सुद्धा परमार्थ झाला. अर्धा परमार्थ केला. नर देहाचं कर्तव्य नर देहाचा पुरुषार्थ जर तुला कळला तर तुझं अर्ध काम झालं परमार्थ. पण नाही कळत. विषय पामर सत्व गुणाचा व्यवहार करत असते. विषय पामरच असतात. एकच शब्द प्रपंच वाढवून चिंता केलं म्हणते कोणी असं विषय पामर आहे. ते कोणी असू दे त्याला काय वेळ लागत नाही. म्हणून आता ती लय चिंता. मग हे जे ज्याचं कार्य असतं ते कारणरूपच असतं. आहे का नाही. मग कुत्रीचं का माझं कशाला बोलता रे तुम्ही. कशाला माझं म्हणायला लागलं. ते त्या कारणात ते कार्य आहे ना. झाड मिळायचं का तुझं काय वेळेचा बाजार आहे. पण म्हणावं तुम्ही म्हणून अधिकाऱ्याचा हवे परमार्थ अधिकाऱ्याचा. म्हणून अर्जुनाला एका शब्दात सांगितलं हे तुझं आहे का. तुझं आहे का ही तुझं नाही पटवून देण्याकरताच 18 अध्याय गीता आहे. अनेक रीती कुठं कर्म सांगते, कुठं सांख्ययोग सांगते, कुठं बुद्धयोग सांगते, कुठं ज्ञानयोग सांगते, कुठं हठयोग सांगते, कुठं कर्मयोग सांगते. अशा प्रकारे चांगली झाली ती. आणि त्या अर्जुनाचे गरज नव्हते कृष्णाची गरज नव्हते. त्याला फक्त तुमच्या आमच्या करत दोन पार्ट भेटले. ज्याच्या केस कृष्ण करत होते तू मोहत पडलं कसं शक्य आहे. ज्याचं कृष्ण केस करतात आणि तिथं त्रिभुवनाचे दोन्ही मालक काम करतात तिथं मोह शक्य नाही. पण सावधगिरी घमेंड आपल्यासारखीच उत्तर द्यायची अशी. पोरांचं सगळं आपलं कमीपण दाखवत असतात आपल्याकडं. म्हणून जे ज्याचं कारण जे ज्याचं कार्य ते त्याचं कारणच असतं. कारणाची नजर म्हणावं. गुरुजींनी म्हणावं कारणाची नजर पाहिजे. काय म्हणायचं कारण नसते असं. मग स्थूल देव पंचमहाभूतच आहे. आपापलं तत्व आपापलं तुलीन झालं. तुझं कुठं काय झालं. मग मेलं कोण जन्माला कोण. म्हणून जन्माचे भ्रांती आहे. विचाराचे दृष्टीने जन्म आणि मरणाची भ्रांती आहे. आता याच्यात आणखी स्थूल सांगू थोडं सूक्ष्म ते सोडून. पंचमहाभूताचं सगळं जगत असल्यानंतर ते ईश्वर संकल्पन जग निर्माण झालं नाही. एकम भाऊ संप्रदाय अशी श्रुती म्हणते. एकम भाऊ संप्रदाय एकलिंग कंठीची म्हणून केलेली 14 भुवने. बरोबर. मग ईश्वर या जगाचं करता ईश्वराचं कार्य जग आहे. त्या जगाचं पंचमहाभूताचं जगत आहे. पंचमहाभूतामधून आपापलं कार्य आपापलं भूताचं आपापलं कार्य आहे. मग त्याच्यात तुमचं कुठं संबंध आहे. आता पाण्याचं कार्य काय त्याच्यात जे बाकीचे असणार आहे मीठ आहे लवण आहे ताक दही दूध आहे हे पाण्याचं कोणाचं आहे. हां मग गाय पाणी प्यायचं पाण्याचं दूध होतं का नाही. मग गायचं दूध आहे का पाण्याचं. म्हणजे साचा आहे एक. तो पदार्थ निर्माण व्हायचा साचा आहे तो. 4 खाणी 154 एवढी साचा आहेत ती त्या पदार्थाची. पण ते साचा कशाच आहे हे कळलं म्हणजे झालं. मग आता ते साचा पंचमहाभूताचा का तुमचा हाय काय तुमची इथं सांगा. केस तुमचे आहेत. केस आकाश तत्वाचं आहे का नाही. मग हे सांगायला स्थूल दृष्टीनं. अरे स्थूल दृष्टी तर कळले तर खूप काम बघा. स्थूल दृष्टी जरी कळलं तर खूप काम भागवलं नाही. म्हणून तर अगोदर विचारसागर म्हणा किंवा परमार्थ म्हणा नरदेहाचं वैभव नरदेहाचं कर्तव्याची जागृती साधू करून देतात. नरदेहाचं वैभव देव कला नाही कोणाला नाही दिलं. असं नरदेहाचं वैभव असून त्याचं शक्ती त्याचं कर्तव्य पुन्हा सांगतात. उठा जागे वारे चला जाग तिकडे लांब जाईल.
तैसे बरोबर येतं ना हो विषय चालतं बरोबर आहे ना. चूक झाली तर सांगा मला, माझं काही चूक झालं तर मी म्हणणं माझं नाही चूक असं नाही म्हणणार बरं का. कारण आपण हे सगळे मिळून एक तत्वाचे एक मित्र या नात्याने आपण त्याचं बोलू. मी एक दोन शब्द सांगायला लागलो म्हणजे शहाणा अजिबात समजू नका. बोलता बोलता जरी एखादा शब्द चुकीत गेला तरी तुम्ही मला सावध करा. कारण गुरुजी म्हणायचे तर बरं का ते बाप्पा, अरे काय सांगतो मग ते गुरुजी. अरे माझ्याकडून जर तुमची नुकसान होतं तर माझे नुकसान होईलच. चला आपण कुठेतरी शहाण्याकडे जाऊ. तू जर चुकून निघतं माझी चूक होईल, पण माझं खरं आहे असं कधी म्हणत नसत. काय बोलावं नाही आणखी. तुझे नुकसान नाही झाली पाहिजे तसं मी म्हणून माझी चुकी समजून तुम्ही सांगा. शब्द चुकीचे गेलं तर सांगा चुकीचं नाही, उलट आनंदाची गोष्ट आहे. आणि त्याच्याहून एक दुसरं काय सांगू का, तुम्हाला विषय कळेल ही त्याची गमक आहे. हो माझा प्रक्रियाचा विषय जर बाजूला गेला ही तुम्हाला कळेल ही महत्त्वाची कोण आहे. कळे सर तुम्ही म्हणतात हे बरोबर नाही, नीट विचार करून पुन्हा बोला ही त्याचा अर्थ आहे. म्हणून ही मी बाजूला काय गेलो की हे काय तुमचं काहीच नाही. त्याचे मनुष्याचे काय आहे, निमित्ताच्या धनी केलाचे प्राणी माझे म्हणून वाया गेलं. देह काळाचे धन कुबेराचे. काय हे आपण कशा करता म्हणतात तुम्ही लोक. देह कोणाचा, धन कोणाचं, मग तुमचं काय म्हणायचं त्याचं मानवाचे निमित्ताचा धनी. ते बी निमित्त म्हणजे जातं तुम्हाला कळत नाही म्हणून निमित्त पद घालतात. निमित्त सुद्धा तुमच्याकडे नाहीच. तुम्हाला तुमचा पाय उचलण्याची शक्ती नाही. म्हणून की देहबुद्धी फार आहे. देहबुद्धी वेगळं नको लांब जातात चला पुढे नको. म्हणून एकच लक्षात ठेवा, या विषयाच्या संबंधाने ज्याचं जे कारण असतं ते कारणरूप असतं आहे ना. तो डोळा अग्नितत्व, मग अग्नीचा डोळा तुझा. कान आकाशात तत्व, कान तुझा आहे आकाशात तत्व. कशामुळं माझं इंद्रिय म्हणायला लागला कोणाचं आहे, आकाश आहे का नाही. कर्म इंद्रिय रजगुणाचे आहेत, ज्ञानेंद्रिय सत्वगुणाचे आहेत, पंचमहाभूताचे. तैसे पंचीकृत भूत भी अपंचीकृत भूत न के कार्य है. हो याते अपंचीकृत भूत अपंचीकृत स्वरूप ही पंचीकृत है, भिन्न नहीं. हो हे जे कर्दम आहे, चिखल आहे, चिखलात राख आहे, लीज आहे, पाणी आहे, आणखी काय असेल त्याचं घटाचं घट मातीच आहे. त्याच्यामध्ये अनेक पदार्थ असतात. मग अनेक पदार्थ असल्यामुळे ते जर त्या काढले तर ते आपापल्या गुणातच आहे. कर्दम जरी झाला, चिखल जरी झाला तरी जे तिथं तो आपलंच विषयाला ग्रहण करते. आकाशात सुरस्त्र काळ मग आकाशालाच ग्रहण करेल, रूपाला नाही ग्रहण करेल. मग जरी कर्दम असला तर अपंचीकृतच आहे ते. कारण जर एक विषय एक इंद्रियाला कोणत्या इंद्रिय कोणत्या विषयात जर ग्रहण करू लागलं मग ते कर्दम निश्चित ठरेल. तसं नाही, कर्दम असला तरी आपापल्या तत्वाशी त्या इंद्रियाचा व्यवहार होतो का नाही होत आहे का नाही. मग ह्याच्यात तू कोण आहेस, कोण आहे रे, है का नाही. हां अरे करतात त्याचा विषय. हे शब्दज्ञान कौशल्य ज्ञान ही ह्याच्याकरता हा विषय नाही. इथं नरदेहाचं मुख्य कर्तव्य होतं पुरुषार्थ काय मिळवायचा आहे. नरदेहाचा पुरुषार्थ काय अन्यथा सांगायचं नाही मला. चला अंतःकरण आदि सूक्ष्म सृष्टि भी अपंचीकृत भूतन का कार्य होने ते अपंचीकृत भूत स्वरूप है. तामे अंतःकरण सारे भूतन के सत्वगुण के कार्य है, या ते सत्वगुण स्वरूप है. मग ज्ञानेंद्रिय जेवढे अंतःकरण पंचक असो, ज्ञानेंद्रिय पंचक असो हे पंचमहाभूताच्या सत्वगुणाचं कार्य आहे. कर्म इंद्रियाने प्राण पंचक हे रजगुणाचं कार्य आहे. आणि तमगुणाचा पंचविषय हे त्याचं कार्य आहे. मग ही आपापल्या भूताचा आपापल्यामध्येच व्यवहार होतो. मग त्याचा तो द्रष्टा आहे, तो त्याला ओळखतो. तुझा याचा काही संबंध नाही हे सांगताना पुन्हा आता ते वरतीचा लय करायचा आहे, म्हणजे क्रमक्रमाने चालायचं आहे. आणि विचार करावा लागतो. अरे बाबा रे हे विचार करावा लागतो, परमार्थाचा विचार करावा लागतो. कसं लय होतो, लय कसं होतो. आता तुम्ही दररोज बघा तुम्ही
ज्यावेळेस झोप येते त्यावेळेस ती लय चिंतन आहे. ज्यावेळेस तुम्ही झोपी जा त्यावेळेस लय चिंतन आहे. अगोदर विषयातून परत येते, विषयातून पुन्हा इंद्रियात येते, इंद्रियातून पुन्हा प्राणात येते, प्राणातून पुन्हा संकल्पात येते, संकल्प घेऊन होतो. हे साधा लय विचार आहे. मग हेच विराट आणि पिंड हीच रीत आहे. आणि ही रीत होता 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 वरती शुद्ध सत्वगुणाची असल्यामुळे लय चिंतन कळल्यामुळे त्या स्वरूपाचा अनुभव होते. म्हणून ओम हे जप करो. ओमच्या जपाने वृत्ती रूप रहित होऊन प्रत्येक इंद्रियातून निघते परत. म्हणून ऊर्ध्वमुखी आलेला सोहम शब्दाचा नाद, नाद म्हणजे छंद, सोम शब्दाकडे लक्ष. सोहम हे शब्द कुठं निघतो पहिला, सो कुठं निघतो, अहम कुठं निघतं, सोहम, सो म्हणजे कुठं, अहम अशी व्यवहार कसा होतो, तर आकाश तत्वाशी पडते स्फूर्ती सोहम रूपाने येते, वायूमध्ये त्याची क्रिया होते, वर्णाधिक होते आणि वैखरीमध्ये त्याचे स्पष्ट वाक्य तयार होतं. पण हे सुद्धा त्याला तो ओळखतो. मग असं त्याचं उलट चिंतन करायचं. पृथ्वीतून पाण्यात, पाण्यातून अग्नीत, अग्नीतून वायूतून, वायूतून आकाशात, आणि आकाशावर सुद्धा सत्वगुणात साधकाला. नाहीतर हे लोकांच्या अज्ञानी लोकांची वृत्ती अज्ञानामध्ये लीन होते. अज्ञानी लोकांची वृत्ती झोपेमध्ये अज्ञान असतं का ज्ञान असतं. मग वृत्तीचा लय आणि उत्थान आहे का तुझं आहे. तो कोणत्या इंद्रियाबरोबर गेलास, कोणत्या संकल्प बरोबर तू गेलास. तू संकल्पन वेगळा आहे हे कळत नाही. संकल्पाचे ममत्व घेतल्यामुळे त्याचे धर्म तुझ्या अंगावर आलेत. पुढीलाची योजना आपल्या माता घ्यायचे, बाहेर का दाटे धनुर्धारा. अरे पुढं वजन तुझं आहे ते कशाला घेतलं वजन. म्हणून माझं कानात दुखू लागला. ऐसा सांगे प्रत्यक्षात तिथं माझा कान दुखतो, माझा पाय मोडला होतं. असे नाथ महाराज भागवत सांगतात. अरे हे प्रत्यक्ष देहातीचं सांगून न कळल्यामुळे सगळं वाला घालतो. सांगतो त्यावेळेस बरोबर आहे. काय म्हणतो डॉक्टर माझं डोकं दुखायला लागलं, त्याला म्हणून तुझं डोकं तूच सांग कुठे आहे. माझं म्हणणारं वेगळं आहे का ते पदार्थ रूप आहे वेगळं आहे. मग माझं म्हणायचं काय कारण आहे. एकच त्याचं एकच कारण आहे. माझं म्हणायचं न कळणे, न कळण्याने माझं म्हणतो. टोपी स्वतःचे आहे का तुझे. सोपं कळलं तर. मग हे धार्मिक जगात ईश्वर शिरते का तुझे. माझं म्हणत काय कारण तुला नाही तुला म्हणून एकाच मीपणे नागविले घर. नाहीतरी बापा संसार बरोबर पाहिजे. एकाच मीपणाने याचं मीच अस्तित्व जिथं आहे तिथं तो सूट झाला आहे. आमचे बापूराव ब्राह्मण होते नेतृत्व, तिथं आलते फार शांत ब्राह्मण वेगळं. विष्णू बुवाजी होते पण तापड होते तुम्ही ब्राह्मण. मी नेतृत्वला गेलो 2-3 दिवस राहिलो त्यांच्याकडे. बाप्पादेव परिस्थिती पण साधू. त्याने इथं प्रवचन केलं बाप्पादेव विठ्ठल मंदिरात. त्यावेळेस शाळेत अस्तित्व नसते. जिथं ज्याचं ममत्व आहे तिथं त्याचं अस्तित्व असतं. त्याचं उदाहरण सांगतो. जीव हा अहमपदाच्या द्वारे इंद्रपदाला सुद्धा गेला आहे. आणि जीव ह्या अहमपदाच्या विचाराने आळी झाला करण्यातला आहे का नाही. जीव हा अहमपदाच्या अस्तित्व जिथं असल्यामुळे तिथं तो आळी झाला. आणि तोच जीव सद आचरण झाला तर इंद्र लोकाला गेला. पण तो जीवच की हेच अमहत्व आहे. म्हणून हा विचारून अहंकार सांडीचे म्हणजे नाही असं कळलं म्हणजे सांडलं. म्हणून जे ज्याचं कारण असतं ते त्याचं कार्य असतं. म्हणून त्या कारणाचं कार्यात तुझा संबंध. तो कार्यकारण रहित आहे. तू कार्यकारण रहित आहे. तो कारणही नाही आणि तो कार्य नाही. तो बापही नाही आणि तुला मुलगा नाही. कारण बाप म्हणजे कारण झाला आणि मुलगा म्हणजे कार्य झाला. पण तो बाप नाही आणि मुलगा नाही. का विचार नाही म्हणाला पण हाय अशी वस्तुस्थिती आहे का नाही.
कशी गंमत कार्यकारी भाव जातोय का? म्हणून तर प्रश्नार्थक माऊलीचा अभंग फार गोड आहे. कोणाचे गणगोत पंचमहाभूताचं आहे का तुझं रे काय याच्याशी? हे परिसंख्या विधीमध्ये विषय आहे का नेम विधीमध्ये विषय आहे का पूर्व विधीमध्ये हा विषय आहे? कोणत्या विधीत हा विषय चालला आहे? जाऊ दे विधी सोडून जातो. हे विषयाला विधी असतो कोणतं तरी. विधी म्हणजे काय दा? विधी म्हणजे काय बरोबर आहे ना? कोणाच कशात चाललंय गाडी चालते त्याला. म्हणून बाबा रे मंथुनी नवनीत अंत्यशे घ्यान बाबा विचार करा सारा सार त्रिगुण आसार निर्गुण सार. ही महत्त्व साधूंचे विचार आहेत. इथं वस्तुस्थिती आहे. इथं कुठलंही काही नाही. वस्तुस्थितीमध्ये काही नसतं. वस्तुस्थिती कळायला पाहिजे. पण काहीच ते मग करते नाही मोक्ष बडी लवाड असे आमचे शेख हे म्हणतात त्या श्रीगोंद शेख मोहम्मद श्रीगोंद गाव श्रीगोंद आष्टे तालुक्याचे गाव तो महात्मा होऊन गेला शेख मोहम्मद. त्यांचं वाक्य आहे नाही मी म्हणतो कहते मगर करते नाही मोक्ष बडी लवाड योगानंद त्यांच्या ग्रंथ आहेत. चला नाही मी गेलो त्यांच्या दर्शनाला त्यांच्या श्रीगोंद्याला जास्त असायचे हा? श्रीगोंद्याला असायचे ते जास्त श्रीगोंद्याला त्यांचं त्यांचं वास्तव्य जास्त वळण श्रीगोंद्याला होतं. पण त्यांच्या जन्मभूमी आष्टी तालुक्यात आहे. येईल थोड्या वेळ. भूतन के रजगुण अंश के कार्य प्राण रजगुण स्वरूप है. हा मग हे सगळे सांगायला लागले प्राण हे रजगुण आहे कर्मेंद्रिय आहे ना. मग प्राणाचा जर भोगता नाही का तुझा तुझं वास्तव तुझ्या ठिकाणी कैसा हुशार सावध राहील आपले तो आपले तुझ्या ठिकाणी तू राहा. इंद्रियाचा त्या प्राणाचा तुझा काही संबंध नाही. तुझ्यावर ती जगलीत ही तुझ्या अस्तित्वावर सगळ्याला असते. आहेपणा तुझा आहे. तुझ्या आहेपणावर इंद्रियाला आहे असं वाटायला लागलंय. इंद्रियाचं अस्तित्व स्वतंत्र नाही. तुझ्या अस्तित्वाने इंद्रियाला अस्तित्व आहे. आणि इंद्रिय तुझे नाहीत किंवा जहादिक जगत तुझं नाही. हे सगळं पंचमहाभूतात आहे. हे सगळं पंचमहाभूत. म्हणून पिंडीची ब्रह्मांडी पिंडी व्यवस्थित ब्रह्मांडी पिंडी स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिविन सारा व्यर्थ ब्रह्म स्वरूपाशिवाय सगळं पसारा कसं आहे व्यर्थ व्यर्थ म्हणजे ज्यात सत्व नाही ते. सत्वशून्य ज्यात समाधान होत नाही ते व्यर्थ या शब्दात ज्यात काही कस नाही ते. फलकट. आणि त्याला तुम्ही कसं आणायला जातात किती शहाणे तुकोबा म्हणते. म्हणून गुरुजी म्हणायचे पोरं महाराज होऊ नका बरं का. हां महाराज होऊ नका. महाराज होऊच नका. महाराज झाले की तुझा परमार्थ बोकाळला. कारण समाजामध्ये उतरल्यावर समाजाचे विचार येतात ना. म्हणून साहजिक अवस्था जीवनमुक्त होईल परंतु जीवनमुक्ती पक्की वस्तू समाजात उतरायचं नाही. उतरायचं तर नाहीच नाही. येईल काही प्रकारे एखाद्या वेळेस उतरलं तर निश्चय मजबूत कर आणि मग उतर. नाही तर साहजिक अवस्थेत धोका आहे. त्याला द्रष्टांतिरचा गुरु नाही. पलीकडच्या कडीला गेलेलं आहे त्याला पाणी भेट नाही. अलीकडच्या कडीला त्याला पाणी भेट. धारामध्ये जो उभा आहे त्याला भेटेल. तसं विषय पाव आपलं बसते पाप नाही ज्याने पोच नाही खानापिना चिंता ही पाव आणि तेव्हा मग ते काय आपल्या महिन्यात आहे. मग साधक जो आहे त्याला विचाराच्या संधी म्हणून त्यांनी साधना वाढवायची. तसं नरदेव मध्यभागी आहे. पशुधिकाची एवढी पापाची आहे. देवाधिकाची एवढी पुण्याची आहे. नरदेवाची एवढी मध्यभागी आले. म्हणून हिथून तुम्हाला तरुण राहायचं आहे. तिकडे तरुण जात येत नाही इकडे तरुण जाता येत नाही. तिथं पुण्याचे भोग बघतात इथं पापाचे भोग बघतात. मोदी तुम्हाला ह्या पापातून मुक्त व्हायचं आहे. तुम्हाला जन्ममरणातून मुक्त व्हायचं. त्याच्याकरता हा निर्णयाचा मुख्य विषय आहे. असं आहे ते. त्यांशी यांनी शिर यांनी सरी शिरापडी म्हणून जे ज्याचं कारण त्या कारणात तेच कार्य असतं. मग तुझं त्याचं काही संबंध नाही. पण हे कळेल पण कळी पण सुटे गाठी झाली कुठे कोपत्ते
इथं गुरुजी सांगा आम्हाला बरं का तुमचं सांगतो का त्यांचे शब्द मी पाठ केले सांगतो मी काही हे केलं नाही पण त्यांनी मला जर उदाहरण पाठ करायला तसं मी उदाहरण तुमच्याकडे म्हणून दाखवतो गुरुजी सहज सांगा सांगतो महाराज चिंतन सांगण्याच्यामध्ये प्रवास पण महाराज असे बसलेले असतात आणि भाई लोक पाया पडते ते महाराज आपले मस्त एखादा पैसेवाला माणसाला त्यांनी पण डोळे बघून त्याच्यानंतर मोठा श्रीमंताला त्यांच्यासमोर होऊन मानतो 500 पण कधी आल्या पण आता पण पाय पडून गेलो हेच काय वाटायचं तसं आमच्या गुरुचा औषध कडे काय जमतंय का हे तसं नाही हे आणि इकडे काय सांगतो साक्षीबाई झालो गुन्हाचा देखना अरे हो ना मग गुरु सावध राहा आजात्वा सांगत का तुकोबरायचं भाषेत आजात्वात ज्याला देश काल नाही ते आजात्वात आहे काय क्षणभंगूर नाही भरोसा म्हणजे ह्याला आयुष्यसुद्धा नाही शरीर पडायला हे ते त्या गोष्टीतून कळत असतं आता विषय परत भूमिका परत साधूंचं लिखाण आहे पण तुझ्या करता का उत्कृष्ट आधी करता क्षणभंगूर म्हणजे त्याला देशकालसुद्धा नाही मग आमचे कबीर महाराज म्हणते कहा रोट्यावर का म्हणते कुठं जेवायला म्हणे कुठं पडेल शरीर त्याच्याकरता अगोदर शरीर सोडून दे राहा आपलं म्हणत न म्हणा देह माझा आहे मग भरवसा कळेल न म्हणा देह माझा आहे मग भरोसा मग आधी देह काय खरा देह संबंधी पसारा बुजगावानी चोरा रक्षण तसे भास असते तेही विवर्त आहे आधी देह काय खरा देह संबंधी पसारा बुजगावानी चोरा मग ही बुजगाव मग हिचं परस्थितीची सत्ता आली त्रिगुण आसार इथं प्रतिभाषकाचे काही टक्केवारी आहे पण नाशिवंत देह इथं व्यावहारिक सत्ता आली आणि जन नव्हे इथं पारमार्थिक सत्ता आली असं सगळा देव बोललो पारमार्थिक सत्ता आहे आणि ज्याचे उत्पन्न असतात त्यावेळी ते व्यावहारिक सत्ता आहे आणि प्रतिनिधित्व उत्पन्न असल्यामुळे प्रतिभाषिक सत्ता मग आता व्यावहारिक सत्तेतला चालेल प्रतिभाषिक आता चिंतन चालू ते आता जे आपण चिंता करतो व्यावहारिक सत्तेत का प्रतिभाषिक सत्तेत व्यावहारिक वागायचं असं कळावं पंचमहाभूताची मांडणी सत्तेतूनची व्यावहारिक सत्ता म्हणावी बरं का आणि याच्या पाठीमागे स्वप्न घातलं तर हीच विवर्त होतं वा चांगलं बोल गुदा इंद्रिय पृथ्वी के रजोगुण अंश का कार्य सो पृथ्वी का रजोगुण स्वरूप है हां कोणतं मी ऐकलं नाही गुदा इंद्रिय गुदा म्हणजे हागायचं इंद्रिय हे सगळं पृथ्वीचं आहे रजोगुण अंश का कार्य सो पृथ्वी का रजोगुण स्वरूप असं येत आहे मला जे इंद्रिय आपापले काम करत तुम्ही का होतं जे ते इंद्रिय आपले आपले काम करतो खरंच ते खरं पोरं नक्की तुम्ही आनंदाचा हजार जे ते इंद्रिय आपापले तू का म्हणे असं तुझे मस्ती केलं हे लोक मजवत नाही पण तुम्ही मग मी हागलो आता सांगते किती तादात आहे किती जीव किती तादात नाही जाणं फार अवघड आहे म्हणून न कधी संघ कशालाच काय म्हणून बसलाय अरे तुझ्या ठिकाणी तू राहा ना नको ते इकडे जाऊ नाही पण फार खाली गेलं घ्राण इंद्रिय पृथ्वी के आपापले इंद्रिय वाच घ्राण इंद्रिय पृथ्वी के सत्व गुण का कार्य सो ते पृथ्वी सत्व गुण स्वरूप है ऐसे रसना और उपस्थ जल के सत्व गुण रजोगुण स्वरूप है नेत्र अवपाद तेज के सत्व रजोगुण स्वरूप है त्वक और पानी वायु के सत्व गुण रजोगुण स्वरूप है श्रोत्र और वाक
वाचा आकाश के सत्वगुण रजगुण स्वरूप है, या रीति से सारी सूक्ष्म सृष्टी अपंचीकृत भूत स्वरूप मग है. पंचमहाभूताचे सत्वगुणाचे कार्य 5 ज्ञानेंद्रिय झालं. आपापल्या सत्वगुणाचं आकाश सत्वगुणाचा कान आहे, हा? वायूचं सत्वगुणाचं मन त्वचा आहे, त्वचा हा, त्वचा आहे. असं आपापले इंद्रिय झालं. अग्नीचं सत्वगुणाचं कार्य डोळा आहे, डोळा पृथ्वीच्या सत्वगुणाचं कार्य काय, घ्राण हं? घ्राण घ्राण. नाक आणि पाण्याचं सत्वगुणाचं कार्य. जीभ जिव्हा मग याच्यात तू कुठं आहेस? कुठे ह्याच्यात तुझं काय आहे? संबंध मग सर्व असा दृढ निश्चय जर झाला, असा दृढ निश्चय जर झाला आणि त्या साक्षी चैतन्यकडे जर पाहिलं, त्या शरीराचा व्यवहार डॉक्टरला कळत नाही, डॉक्टरला करता येत नाही, तुझ्या स्वरूपात राहिलं असतं, त्याचे असे हात थरथर थरथर कापते. तू तुझ्या चैतन्य शक्तीशी वृत्तीचा जर संबंध राहिला, दवाखान्यात जर ते डॉक्टर शरीराचे काही पाहू लागले आजारी म्हणून, नाही जमत त्याला. सर्व म्हणजे ज्याचं कारण ते त्या कारणरूपच असते आणि ते ज्याचं कारण कार्य आहे ते कार्य त्याच कारणात लीन होत असतं. आता स्थूल सर्व दृष्ट्यावर का आता काय सर्व अनात्म पदार्थानं का क्रमसे ब्रह्मविषयी लय चिंतन. दुसरा बस झाली. मथळा दुसरा मथळा येतो. राहू दे ना मग मंडळी. कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की. विठ्ठल 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 विठ्ठल. हे विषय चेहऱ्यावर देता आलाय, पण थोडंसं प्रकरण वेगळं आहे रे ते, पण हीच प्रकरण आहे, प्रकृतीच कार्य. हो.